घाटबोरी येथे पशुवैद्यकीय उपचार व लसीकरण प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सरक अर्जुनी. तालुक्यातील घाटबोरी येथे पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी पशुवैद्यकीय उपचार व लसीकरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याकरता उपचार करण्यात येत आहे. परत पशुपालकांच्या ज्या काही समस्या आहेत पशुधनाविषयी ते पण या शिबिरामध्ये करण्यात येते. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे सर्वांकडे लंपी आजार आला होता. त्या लंपी रोगाचं सुद्धा लसीकरण या पावसाळ्यामध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव खूप असतो जनावरांना, त्यामुळे गोचिड निर्मूलनाचे इंजेक्शन, शेळ्यांना सुद्धा PPR वगैरे असा आजार होत असतो, जंताचा आजार होत असतो, त्याची सुद्धा औषधी वाटप असा विविधांगी म्हणजे पशुप्रधानाशी संबंधित सर्व उपचाराचं हा शिबिर इथं प्रत्येक गावात. माझे नाव डॉक्टर गुणवंत नामदेवराव भडके. आज घाटबोरी या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, यांच्या काय असं माहिती दिली तुम्ही? इथं आम्ही मागच्या 8 दिवसापासून सडक अर्जुनी तालुक्यातील गावोगावामध्ये पशु वंध्यत्व व औषधोपचार शिबिराचे आयोजन सुरू केलेले आहे. त्यामध्ये प्रत्येक दवाखान्याअंतर्गत आठवड्यातून एका गावामध्ये एक शिबिर आयोजित करायचं. त्यामध्ये ज्या गाई म्हशीमध्ये वंध्यत्व आहे, गाभण राहत नाही, वेळेवर त्यांच्यापासून बच्चा मिळत नाही, याकरता प्रत्येक जनावर हा खाली न राहता गाभण राहावं. या शिबिरात पशुधन विकास अधिकारी गुणवंत फडके यांनी विविध जनावरांमध्ये आढळणाऱ्या आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आवश्यक पशुवैद्यकीय उपचार करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. शिबिरादरम्यान जनावरांच्या लसीकरणाचे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पार पडले. विविध संसर्गजन्य रोगांपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर लसीकरणाचे महत्त्व, जनावरांची योग्य देखभाल, संतुलित आहार, स्वच्छता आणि रोग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत डॉ. फडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराला परिसरातील अनेक शेतकरी आपली जनावरे घेऊन उपस्थित राहिले. उपस्थित पशुपालकांनी जनावरांची आरोग्य तपासणी करून घेतली, तसेच आवश्यक उपचार आणि लसीकरणाचा लाभ घेतला. शिबिरामुळे पशुपालकांमध्ये जनावरांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यास मदत झाली असून अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मध्ये आपल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते आयोजन सुरू केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आता काही नवीन रोग असे काय दिसून येतात का तुम्हाला? हा, पावसाळ्यामध्ये नवीन चारा निघालेला आहे. पाणी जिकडे तिकडे पाऊस पडत आहे, त्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण, व्हायरसचं प्रमाण आणि सूक्ष्म असे वर्मचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचं ते प्रादुर्भाव होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या शिबिराद्वारे सर्व जनावरांना करण्यात येणार आहे. तर मागच्या वर्षी 2025 ला कोणता रोग होता आणि आता 2026 ला नवीन असा काय दिसून आला तुम्हाला? मागच्या 2025 मध्ये आपल्याला माहिती आहे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये लंपी रोगांनी खूप थैमान घातला होता. त्यामुळे आपला जे गोवंश आहे म्हणजे गाय वर्ग याच्यावरती खूप मोठं परिणाम झाला. शरीरावरती त्या आजारामध्ये शरीरावरती गाठी येतात, गाठी फुटतात आणि जनावरांचा तो आजार दुरुस्त होत नाही. याकरता ते होऊ नये म्हणून लसीकरण करणं हा एकमेव चांगला पर्याय आहे आणि याचा शेतकऱ्यांनी या शिबिराद्वारे लाभ घ्यावा.